नागपुर पुलिस को नया नेतृत्व मिल गया है। वरिष्ठ आईपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटिल ने शहर के नए पुलिस कमिश्नर के रूप में पदभार संभाल लिया है। अपराध नियंत्रण, कानून व्यवस्था और पुलिसिंग में सुधार को लेकर अब शहरवासियों की उम्मीदें उनसे जुड़ गई है। वरिष्ठ आईपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटिल ने आज नागपुर के नए पुलिस कमिश्नर के रूप में आधिकारिक तौर पर कार्यभार संभाल लिया है। उन्होंने निवर्तमान पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल से पदभार ग्रहण किया। पुलिस मुख्यालय में आयोजित समारोह में वरिष्ठ अधिकारियों ने उनका स्वागत किया। पदभार संभालते ही नागरे पाटिल ने अधिकारियों के साथ पहली समीक्षा बैठक की और शहर की कानून व्यवस्था, अपराध की स्थिति तथा पुलिसिंग की प्राथमिकताओं पर चर्चा की। मीडिया से बातचीत में उन्होंने कहा कि पहले शहर की परिस्थितियों और अपराध के स्वरूप का गहन अध्ययन किया जाएगा, उसके बाद प्रभावी रणनीति बनाकर उसे लागू किया जाएगा। अपने सख्त और अनुशासित कार्यशैली के लिए पहचानने वाले नागरे पाटिल से संगठित अपराध, ड्रग्स तस्करी और साइबर अपराध पर कड़ी कार्रवाई की उम्मीद जताई जा रही है। मी आज अतिशय महत्त्वाच्या मध्य भारतातील नागपूर शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। या ऑरेंज सिटी किंवा टायगर कॅपिटल मध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे। निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास या ठिकाणी काम करण्याच्या अनुषंगाने माझ्यावरती टाकलेला आहे, त्यांच्या आणि डीजीपी महाराष्ट्र यांच्या ज्या अपेक्षा आहेत, कोर पोलिसिंग कशा पद्धतीने झालं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीने असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन सुद्धा सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे, हे प्रकर्षाने आणि प्राथम्याने पाहिलं जाईल। माननीय डीजीपी सरांनी दिशा नावाचं एक प्रेझेंटेशन ऑनरेबल सीएम सरांना दिलेलं होतं आणि तेच प्रेझेंटेशन त्यांनी प्रत्येक युनिटमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं एक बर्ड चार्ट, एक टाइमलाईन ठरवून जनसामान्यांच्या सेवेसाठी पोलिसांनी कसं काम केलं पाहिजे या अनुषंगाने तो ब्लूप्रिंट दिलेला आहे। निश्चित अतिशय संयतपणे, जबाबदारीनं, प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला समोर ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागाने, प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेश रहित पोलीस आहे। लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा सगळ्यांचा टीम म्हणून प्रयत्न राहील। स्मार्ट पोलिसिंगचं उद्दिष्ट ऑनरेबल पीएम सरांनी पूर्ण देशभरामध्ये दिलेलं आहे आणि स्मार्टचा फुल फॉर्म त्यांनी जो दिलेला आहे, स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, एस, एम मॉडर्न अँड मोबाईल, ए अलर्ट अँड अटेंटिव्ह, आर रिस्पॉन्सिबल अँड रिस्पॉन्सिव्ह आणि ट्रेन्ड अँड टेक्नो सॅव्ही या अनुषंगानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत। ती हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी सगळं पोलीस दल काम करत आहे। सगळ्यात महत्त्वाचं आमच्या खांद्यावर जे आयपीएस लिहिलेलं आहे, ब्रिटिश काळात फक्त आयपी सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण आयपीएस मध्ये त्याचं पण परिवर्तन झालं। त्यातलं एस स्टँड्स फॉर सर्व्हिस। त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं, बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आताही आणि यापुढेही राहू। थँक्यू। अब सबकी निगाहें नए पुलिस कमिश्नर विश्वास नागरे पाटिल की कार्यशैली पर रहेगी। क्या उनके नेतृत्व में नागपुर में अपराध कम होंगे, कानून व्यवस्था और मजबूत होगी? इसका जवाब आने वाले दिनों में देखने को मिलेगा।